नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज संजय राठोड हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक सदस्य यांच्या निमित्ताने जो 10-12 दिवस 15 दिवस गदारोळ चालू आहे त्याचा थोडा उहापोह करणं मला आवश्यक वाटतं. याचं कारण 10-12 दिवस गायब असलेले संजय राठोड हे अखेरीस मुंबईला आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी जी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती त्या बैठकीला ते हजर झाले आणि त्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य करणारी, टार्गेट करणारी टीका सुरू झाली आणि तसं होण्याला पर्याय नव्हता. याचं कारण एक गोष्ट असते, कधी एखादी छोटी गोष्ट आपल्याला वाटते आणि त्या छोट्या गोष्टीकडे आपण वेळीच गंभीरपणे बघितलं नाही तर मग ती इतकी गुंतागुंतीची होत जाते की त्यातून सुटायचा प्रयत्न कराल तितकं त्यामध्ये तुम्ही घोटाळत जाता, गुंतत जाता आणि घुसमटत जाता. तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी साधारण आठवडाभर आधी संजय राठोड आणि पूजा चव्हाण या निमित्ताने एक मी व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी जाणीवपूर्वक याच मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री धनंजय मुंडे यांचं उदाहरण दिलेलं होतं. साधारण 2 महिन्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याही बाबतीत असंच काहूर माजलं, पण त्यांनी अतिशय सावधपणे तत्काळ प्रतिक्रिया दिली आणि प्रतिसाद सुद्धा दिला होता. मला आठवतं ज्या वेळेला त्यांच्यावरून गदारोळ सुरू झाला तेव्हा त्यांनी थेट सोशल मीडियामध्ये आपल्या जबाबदारीवर एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे नंतर कोणी शब्द बदलले वगैरे ही जागा ठेवली नाही आणि त्याविषयी जाहीरपणे कुठलंही वक्तव्य करायचं टाळलं होतं. त्यांच्या विरोधात तर थेट पोलीस केस नोंदली गेलेली होती बलात्काराची. पण तरीही अत्यंत संयम राखून धनंजय मुंडे यांनी एक जबाबदार राजकारणी असल्याचा पुरावा किंवा साक्ष दिलेली होती. मला आठवतं की हा विषय जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या विकास आघाडीचे सूत्रधार शरद पवार यांनी सुद्धा हा विषय अतिशय गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिलेली होती. पण हळूहळू करत अनेक गोष्टी समोर आल्या आणि बघता बघता धनंजय मुंडे आणि त्या शर्मा वगैरे प्रकरण जे आहे त्यातली हवा निघून गेली. आज त्याच्यावर कोणी बोलत सुद्धा नाही. पण त्याच्या नेमकी उलटी संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांची गोष्ट होती आणि म्हणून मी गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की संजय राठोड यांनी याविषयी नुसतं मौन धारण केलं नाही तर ते गायब पण झाले. कुठे आहे त्याचा पत्ता कोण देऊ शकत नव्हता आणि त्यामुळे हा विषय नको तितका गुंतागुंतीचा होत गेला. आणखीन एक भाग आहे, जसं शरद पवार यांनी मुंडे त्यांच्या पक्षाचे असताना थेट आपली म्हणून प्रतिक्रिया देऊन त्यातलं गांभीर्य तात्काळ मान्य केलं होतं. शिवसेनेकडून संजय राठोड हे त्या पक्षाचे नेते आणि मंत्री आहेत, तरीही शिवसेनेने याविषयी गोलमाल बोलण्याची जी कसरत केली ती अंगलट आलेली आहे. पण त्यामुळे ज्यांना टीका करायचे, झोड उठवायचे त्यांच्यासाठी एक प्रकारे हत्यार आपण हातात देतो, कोलीज हातात देतो. राजकारणामध्ये याचं भान कायम ठेवायला लागतं. एखादी गोष्ट आपल्यावर उलटण्याची शक्यता असेल तर अतिशय सावधपणे बोलावं लागतं. पण दुर्दैव असे शिवसेनेचे की बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेमध्ये सगळेच नेते आणि प्रवक्ते झाले. त्यामुळे प्रत्येक बाबतीत आपण बोललंच पाहिजे अशी एकूण जी काय मानसिकता झालेली आहे. त्यामुळे गरज नसतानाही अतिरेकी बोललं जातं आणि मग ते अंगलट आलं की मग सावरत बसावं लागतं. काही प्रमाणात आपण संजय राठोड या मंत्र्याच्या बाबतीतही तसंच झालेलं बघू शकतो. हा विषय निघाल्यानंतर थेट मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांनी नाही पण पक्षाचे महत्त्वाचे नेते किंवा प्रवक्ते आहेत त्यांनी एक सावधपणे प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती
की याची गंभीर दखल पक्ष घेईल आणि योग्य कारवाई केली जाईल. पण तसं झालं नाही आणि महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि मंत्री सुद्धा याविषयी बोलत होते. तुम्हाला आठवत असेल की गृहमंत्री अनिल देशमुख हे तर स्वतःचं शेपूट पिंजऱ्यात किंवा चिमट्यात अडकवून घेण्यासाठी एक्सपर्ट आहेत. त्यामुळे त्यांनी पूर्ण चौकशी झाली की कारवाई होईल आणि खुलासा होईल असं सांगून टाकलं. आणि आजपर्यंत आपण बघितलंय की गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख जे बोलतात त्यामुळे ते स्वतःच्या पक्षाला, स्वतःच्या मंत्रालयाला आणि एकूण सरकारला अधिकाधिक अडचणीत आणत असतात. मुद्दा इतका स्पष्ट आहे की हे प्रकरण जास्ती गाजावाजा हा सोशल मीडियातल्या ऑडिओ क्लिप्स ज्या आल्या त्यामुळे हे प्रकरण गाजायला लागलं, वाजायला लागलं. साहजिकच त्याविषयी काय केलं हा प्रश्न विचारला जाणार होता. साहजिकच पोलीस योग्य कारवाई करतायत, पोलिसांना काय कारवाई केल्यात ही माहिती आली की नंतर मी बोलेन एवढं अतिशय सावध असं विधान किंवा वक्तव्य अनिल देशमुख यांना करता आलं असतं. पण तुम्हाला आठवत असेल तर अर्णब गोस्वामीच्या प्रकरणापासून अनिल देशमुख हे आपण जगातलं सर्व ज्ञान कसं आपल्याला प्राप्त झालेलं आहे अशा थाटात बोलतात आणि त्यामुळे ह्या अडचणी येत असतात. आता प्रश्न असा आहे की एका बाजूला पूजा चव्हाणे प्रकरण आहे, तिचा अजूनही ती आत्महत्या म्हणजे नेमकं काय याचा गुन्हा नोंदला गेलेला नाही, आत्महत्या असं म्हटलं जातं आणि चौकशी चालू आहे असं सांगितलं जातं. अशा पार्श्वभूमीवर तेच संजय राठोड यांनी समोर येऊन सांगितलं असतं किंवा जी काही कारवाई आहे सरकारने करावी आणि त्या कारवाईला सामोरं जायला मी तयार आहे, पण माझ्याकडे बोट दाखवलं जात असल्यामुळे त्याविषयी मी चकार शब्द बोलणार नाही. हे जर संजय राठोड यांनी आरंभीत समोर येऊन सांगितलं असतं तर मग त्यावरून इतका धुरळा उडाला नसता. पण आता गंमत कशी झाली आहे बघा, याविषयी पक्षातर्फे, पक्षप्रमुखांतर्फे आणि प्रवक्त्यांतर्फे नको तितकं मौन धारण करण्यात आलं, टाळाटाळ करण्यात आली आणि आता सगळीकडून काहूर माजवलं गेल्यानंतर सारवासारव करण्याची वेळ आली. अगदी मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून हा माणूस कसा बसतो इथपर्यंत भाषा आलेली आहे. मुद्दा असा असतो मित्रांनो की हे सगळं होण्याची गरज असते का? आता लक्षात घ्या परत की तुम्ही असं केल्यानंतर आपण आपल्या पुरत्यात, आपल्या बरोबर पक्ष नाहीये अशी जी धारणा संजय राठोड यांची झाली. त्यामुळे मग त्यांनी स्वबळावर आपला बचाव कसा मांडायचा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि त्यामुळे ते ज्या बंजारा समाज किंवा भटका समाज आहे त्या समाजातले नेते म्हणून पुढे आलेले आहेत, त्या पातळीवर त्यांनी आपला बचाव उभारायला किंवा बुरुज उभारायला सुरुवात केली. आणि मग राठोड काय ते बंजारा समाजाचे अनेक नेते, प्रवक्ते, संत महंत आणि सामाजिक नेते समोर येऊन बोलायला लागले आणि त्यातून ही गुंतागुंत अधिक वाढत गेली की अमुक दिवशी संजय राठोड समोर येऊन आपली भूमिका मांडतील. हे कोणी सांगायचं? तर बंजारा समाजाच्या नेत्यांनी सांगितलं, शिवसेनेने नाही सांगितलं किंवा महाविकास आघाडीने नाही सांगितलं. संजय राठोड हे बंजारा समाजाचे सामाजिक नेते नाही आहेत. त्यांची आजची ओळख हे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे एक मंत्री अशी आहे. त्यात संबंध जर येत असेल तर तो सामाजिक नाही आहे, तर तो राजकीय आहे. त्यामुळे याविषयी राजकीय खुलासा व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही आणि त्यामुळे आपला आपला बचाव संजय राठोड करायला गेले आणि आपोआपच त्यांच्या भोवती बंजारा समाजाचं दुय्यम नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांनी राठोड यांचा बचाव जो मांडला त्यातून मग पोहरा देवी ही त्यांचं जे दैवत आहे त्या तिथे जाऊन त्यांचं काय असेल तो नवस करून किंवा माथा टेकून नमस्कार करून मगच आपण भूमिका घेऊ अशी जी भूमिका घेतली गेली त्याचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. त्याची खरोखर तर काही गरज नव्हती. संजय राठोड यांच्या विरोधात अजून तरी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.
FIR दाखल झालेला नाही. त्यामुळे हा सगळा अति आक्रमकपणा त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी करण्याची गरज नव्हती. पण अनेकदा असं होतं मित्रांनो की नेता सावध असतो पण त्याचे अनुयायी इतके आगाऊ आणि आक्रस्ताळेपणा करतात की ते नेत्याचं गुणगान करायला जातात, त्याची बचाव किंवा समर्थन करायला जातात आणि त्याला अधिक अडचणीत आणतात. संजय राठोड यांच्या बाबतीत बंजारा समाजाचे नेते, संत, महंत कोण असतील त्यांनी या मंत्र्याला अधिकाधिक अडचणीत आणलेला आहे. एका बाजूला त्यांच्यावरचे आरोप किंवा संशय हा गंभीर मामला आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं किंवा ते समाजाच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या पाठीराख्यांनी केलेलं असेल, पण त्याचं खापर आपल्याच नेत्याच्या डोक्यावर फुटेल याचं भान राखलं गेलं नाही. साहजिकच ही परिस्थिती ओळखून संजय राठोड यांनी सर्वात आधी आपल्या या पाठीराख्यांना संपर्क साधून बाबा असं काही करू नका, तुम्ही मला अधिक अडचणीत आणाल असं समजवायला पाहिजे होतं. संजय राठोड यांना आपण एकाकी पडलो शिवसेनेतही असं वाटलं असल्याची शक्यता आहे. कारण ज्या बातम्या येत होत्या की अर्धे नेते त्यांची हकलपट्टी करा म्हणून सांगतायत शिवसेनेचे आणि शिवसेनेचेच अर्धे नेते त्यांच्या समर्थनाला उभे राहिलेत, अशा बातम्या होत्या आणि त्यामुळे हा गोंधळ झाला. पक्षप्रमुखांनी किंवा जे कोणी ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आहेत किंवा स्वतःला म्हणवतात नेते, त्यांनी यात पुढाकार घेऊन जर एक भूमिका घेतली असती आणि संजय राठोड यांना संयम राखून जपून पावलं टाकायला सांगितलं असतं तरी हा इतका तमाशा झाला नसता. एका बाजूला माध्यमातून कल्लोळ चालू होता, पण दुसरीकडे त्याच दरम्यान राज्यामध्ये अचानक जो कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढायला लागला, त्यातून मग लॉकडाऊन लागू करणे, गर्दी आटोपणे, गर्दीच्या जागा टाळणे, सुरू झालेले सिनेमा थिएटर्स, लग्नाचे हॉल, शाळा कॉलेजेस यांच्यावर परत प्रतिबंध लावणे, अशी परिस्थिती असताना बंजारा समाजाचे जे देवस्थान आहे, दैवत आहे पोहरादेवी, इथे हजारोच्या संख्येने संजय राठोड यांच्या समर्थनाला जी गर्दी जमली, तिने सरकारची आणखीन नाचक्की केली. पुढे बातम्या ज्या आल्या त्याचा इन्कार झालेला नाही की मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत खुद्द शरद पवारांनी सुद्धा पोहरादेवी प्रकरणाविषयी आणि संजय राठोड यांच्या समर्थनासाठी जी गर्दी जमली त्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. हे सगळं होण्याची गरज होती का? गेल्या 15 दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जर त्यांनी एकट्याने भूमिका घेतली आणि हळूहळू करत त्यातली हवा गेली, अगदी विरोधी पक्षातलेही अनेक नेते भाजपचे वगैरे हे त्या महिलेवर तिचा मुखवटा पाडायला पुढे आले आणि तो विषय संपला असेल तर ते उदाहरण होतं शिवसेनेसाठी सुद्धा, संजय राठोड यांच्यासाठी सुद्धा, की अशा परिस्थितीत सावधानता काय बाळगायची. पण ती बाळगली गेली नाही आणि एका बाजूला राजकीय नाचक्की करून घेण्यात आली आणि दुसरीकडे कोरोनाचा अकस्मात नवा प्रादुर्भाव जो सुरू झालाय, त्यामुळे जी भूमिका पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री मांडतात त्यालाच त्यांचेच एक मंत्री आणि नेते कसं लाथाडतात याचं एक नवं कोली टीकाकारांच्या किंवा विरोधी पक्षांच्या हाती मिळालं. आता सांगायला सोपं असतं की भाजपने याचं राजकारण करू नये, विरोधी पक्षांनी अशा गोष्टींचं राजकारण करायचं नाही, तर काय टाळ घेऊन रोज मुख्यमंत्र्यांची आणि शिवसेनेची आरती करावी अशी अपेक्षा आहे का? तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलता? भाजपच्या केंद्रातल्या सरकाराबद्दल शिवसेना काय बोलते? गुणगान करते, त्यांचं राजकारणच करतात तुम्ही. तसं तुमच्या चुका सापडल्या की भाजपही महाराष्ट्रात राज्यातल्या आघाडी सरकारविरुद्ध राजकारण करणार. मुद्दा असा असतो की तुम्ही सावध होता का? पण रोज उठून भाजपची कळ काढणे आणि टोमणे मारणे यात शिवसेना इतकी गुंतून गेलेली आहे की आपला कुठे तोल जातोय, आपण कुठे अडचणीत येऊ, आपल्यावर कुठली गोष्ट बुमरॅंगसारखी उलटेल, याकडे लक्ष देण्याची ही सवड आणि सावधानता शिवसेनेमध्ये उरलेली नाही आणि त्याचं संजय राठोड हे अप्रतिम उदाहरण आहे.
आणि म्हणून मी परत परत धनंजय मुंडे हे उदाहरण देतो की मुंडे प्रकरण आल्यानंतर तत्काळ एक 24 तास जाऊ दिले नाहीत आणि शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर आहे असं म्हणून त्याच्यावर होणाऱ्या टीकेतली, संभाव्य टीकेतली हवा काढून घेतली होती. हेच पूजा चव्हाण आणि संजय राठोडच्या बाबतीत शिवसेनेलाही करता आलं असतं, अगदी मुख्यमंत्र्यांना करता आलं असतं. पण जवळजवळ 10 दिवस गेल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतात की आपल्या माणसाला सुद्धा मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख सोडत नाही. हे सांगायला 10 दिवस कशाला लागले? हे पहिल्या दिवशी सांगता आलं असतं. पण गंमत अशी की त्यासाठी प्रकरण काय आहे, त्याचं गांभीर्य काय हे ओळखता आलं पाहिजे. आणि इथे मग पवार हे मुरब्बी का मानले जातात हे कळतं की हे विरोधी पक्ष कोलितासारखं वापरतील धनंजय मुंडेंच्या बाबतीतलं हे ओळखून शरद पवार यांनी ताबडतोब त्याविषयी एक प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिली आणि त्यावर होणाऱ्या संभाव्य टीकेतली हवा काढून घेतली होती. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल धनंजय मुंडे प्रकरणामध्ये विरोधी नेते असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी चकार शब्द उच्चारण्याला नकार दिला होता, त्यात कुठलाही गंभीर आरोप केला नव्हता. पण तीच बाजू आपण इकडे बघितली. संजय राठोडच्या प्रकरणात भाजपा कमालीचा आक्रमक झालेला आहे. विरोधी नेते प्रवीण दरेकर यांच्यापासून त्यांच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यापर्यंत अनेक जणांनी तोफांवर तोफा टाकलेले आहेत. आणि आपला बचाव मांडण्यासारखा एकही मुद्दा शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडे नाहीये, नेत्यांकडे नाहीये, खुद्द संजय राठोड यांच्याकडे नाहीये. आणि मग काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षाचे महाविकास आघाडीतले नेते आणि मंत्री सुद्धा संजय राठोड यांच्या बचावासाठी तितक्या हिमतीने पुढे आलेले नाही. हे सगळं होण्याची गरज होती का याचा विचार करा मित्रांनो. राजकारणामध्ये तुम्ही आपल्यावर संभाव्य हल्ले कुठे होऊ शकतात याचं भान राखलं तर आपल्यावर नाचक्कीची वेळ येत नाही. पण संजय राठोड प्रकरणात एक नक्की सांगता येईल की शिवसेनेनेच आपली नाचक्की व्हावी अशी वेळ ओढवून आणलेली आहे. त्याचं सगळं खापर हे एकट्या संजय राठोड यांच्यावर फोडता येणार नाही. पक्षातले जे ज्येष्ठ नेते जे काही कोणी शिवसेनेच्या भूमिका ठरवतात आणि निर्णय घेतात त्यांनी यात पुढाकार घ्यायला पाहिजे होता. संजय राठोड यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन यातली हवा काढून घेण्यासाठी काय करता येईल हे ठरवायला पाहिजे होतं. त्या बाबतीत शिवसेना ही गप्प बसली किंवा त्यांनी राठोड यांच्याविषयी एक प्रकारची टाळाटाळ केली आणि त्यामुळे संजय राठोड यांना स्वतःच्या बचावाला पुढे यायला लागलं, दडी मारून बसावं लागलं आणि त्यामुळे यातलं रहस्य वाढत गेलं. आणि मग हा आपला नेता आहे, अर्थात बंजारा समाजाच्या पाठीराख्यांना वाटत असणार की आपल्या लाडक्या नेत्याची मंत्र्याची खुर्ची गेली तर आपल्या पक्षाचं काय असं वाटून त्यांनी त्यांच्या संरक्षणाला येणं बरोबर ठरलं असं. पण लक्षात घ्या, जर शिवसेनेने उघडपणे योग्य असेल ती कारवाई करू, पण त्यावर धुरळा उडवायची गोष्ट गरज नाही, योग्य चौकशी चालू आहे असं सांगितलं असतं आणि ते सांगायला संजय राठोड यांना पुढे केलं असतं तर मग त्यांच्या जे बंजारा समाज आहे तो त्यांच्या संरक्षणासाठी घरातून बाहेर पडला नसता आणि गदारोळ झाला नसता. पण हे सगळं तेव्हा शक्य असतं जेव्हा तुमचं राजकारणावर बारीक लक्ष असतं. आपल्या वाट्याला काय येते, आपण कुठे अडचणी देतोय याकडे लक्ष न देता रोजच्या रोज दुसऱ्या कोणाची तरी टोपी उडवणे, टवाळी करणे, टोमणे मारणे यात तुम्ही गुंतून पडलात की तुमच्या समोर येणारं जे संकट आहे त्याकडे तुमचं लक्ष नसतं. आणि मी या संबंधी पूर्वी एक मैं मनिंदर नाही म्हणून बाळासाहेबांचा किस्सा सांगितला होता की तुमचं लक्ष जर विचलित होत असेल तर तुम्हाला कुठेही नेम धरता येत नाही आणि कोणाची शिकार करता येत नाही, उलट तुम्ही शिकार होता. हा जो धडा बाळासाहेबांनी त्या मेरा नाम मनिंदर नाही असा जो किस्सा सांगितला त्यात होता. ती आज शिवसेनेची अवस्था आहे. रोज उठून मोदी सरकार, भाजप यांना कुठेतरी टोचून बोलण्यामध्ये
शिवसेना इतकी रममाण झालेली आहे की आपल्याला कुठची अडचण येते, आपण कुठे अडचणीत सापडू याचं सेनेला भान राहिलं नाही. आणि त्यामुळे संजय राठोड हे प्रकरण आता शिवसेनेवर शेकलेलं दिसतंय. कारण आघाडीतले मित्र पक्ष सुद्धा याविषयी नाराजी व्यक्त करायला लागलेली आहेत. प्रामुख्याने पोरादेवी त्या दर्शनाला जी बंजारा समाजाने गर्दी केली आणि तिथे संजय राठोड यांचा जो जयघोष केलाय तो एक प्रकारे शिवसेनेत राहून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आपलं शक्ती प्रदर्शन दाखवून संजय राठोड यांनी दिलेलं आव्हान आहे का अशीही चर्चा सुरू झाली. म्हणजे शिवसेनेमध्ये दुपडी आहे का याची चर्चा आता सुरू झाली. आणि म्हणून म्हणतो की हे सगळं 10-15 दिवस आधी जर योग्य रीतीने आणि सावधपणे हाताळलं असतं तर शिवसेनेवर ही पाळी आली नसती. पण मजा अशी आहे की शिवसेना बुडाली तरी चालेल, शिवसेनेची नाचक्की झाली तरी चालेल, आम्हाला रोज उठून शिवसेनेची आपल्या भाजपची आणि मोदी सरकारची टवाळी करायची. सगळी बुद्धी तिथे खर्ची होते आणि शिवसेनेचा बचाव कुठे करायचा, शिवसेनेचा सांभाळ कुठे करायचा यासाठी सवड उरलेली नाही. आणि त्यामुळे हे संजय राठोड प्रकरण अंगाशी आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळात ते अधिकाधिक गुंतागुंतीचं होत जाणार आहे. तुलनेने धनंजय मुंडे यांच्यापेक्षा हे प्रकरण हे तितकं गंभीर म्हणावं असं अजूनपर्यंत काही समोर आलेलं नाही. तिथे थेट FIR होता, इथे अजून काही नाही. पण शिवसेना किती गाळात आणि गुंतल्यात जाऊन पडलेली आहे हे बघा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते. हा विषय आता पुढच्या काही आठवड्याभरात 8-10 दिवसामध्ये कसा उलगडतो ते आपण बघू. कारण शिवसेना नेत्यांचे मी जेव्हा बोलतोय तेव्हा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची वर्षावर बैठक झाली आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा बोलवण्यात आले होते. त्यात काय शिस्त आहे आणि पुढे काय होणार आहे हे आपल्याला येत्या आठवड्यात कळेल. मग त्याचा अधिक तपशीलवार आपण बोलू. आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच राजकारणाचे नवनवे पैलू उलगडून तुम्हाला दाखवतो. त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.